स्वागत आहे तुमचं यश आराध्य युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण सगळ्यात महत्त्वाचा कन्फ्युजन जे प्रत्येक पालकाच्या आणि विद्यार्थ्याच्या मनामध्ये आहे, स्पॉट राउंड यावर डिस्कशन करणार आहोत. स्पॉट राउंडचे काय कट ऑफ्स गेल्या वर्षी होते याचं अनालिसिस करणार आहोत. काय स्ट्रॅटेजी स्पॉट राउंड्समध्ये जाण्यासाठी तुम्ही वापरली पाहिजे, हे सर्वच्या सर्व मी आज तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. व्हिडिओची सुरुवात करण्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच मुलं मला विचारत असतात, की कट ऑफ कुठे चेक करायचे? तर कॉलेजचे कट ऑफ फ्रीली अवेलेबल आहेत. गेल्या 3 वर्षाचे एकूण एक कॉलेजचे कॅटेगरी वाईज कट ऑफ आपल्या फ्री ॲपमध्ये अवेलेबल आहेत. सो तुम्ही हा फ्री ॲप यूज करा आणि तुम्हाला मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. या ॲपवरून तुम्हाला फ्रीली सगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ बघता येणार आहेत. सो आपण चालू करूया, की स्पॉट राउंड काय असतात? सगळ्यात पहिले समजून घ्या, की स्पॉट राउंड असतात काय आणि मग आपण जाऊया, की त्याची स्ट्रॅटेजी, त्याचे कट ऑफ्स हे सगळं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. स्पॉट राउंड म्हणजे काय? आता जोसा काउन्सिलिंगची सुरू झालेली आहे. म्हणजे ज्याचे JEE वरून जी काउन्सिलिंग होते ती आज सुरू झालेली आहे. तर काय होतं माझ्याकडे कित्येक काउन्सिलिंगला मुलं आहेत ज्यांना 98 आहेत, 98, 9 आहेत किंवा 97 आहेत, कुणाला 99 सुद्धा असतात. मग ही मुलं काय करतात माहिती आहे का? की ही मुलं CETला सुद्धा रजिस्टर करतात आपल्या CET सेलच्या काउन्सिलिंगमध्ये आणि जोसामध्ये सुद्धा रजिस्टर करतात. मग यांना तिकडे चांगलं पर्सेंटाईल असल्यामुळे यांना काय होतं की COEP, PICT अशी चांगली चांगली कॉलेजेस मिळत असतात. आणि JEE मेन्स थ्रू सुद्धा त्यांना चांगलं पर्सेंटाईल असल्यामुळे त्यांना IITs, NITs, IIITs मिळतात. मग काय होतं की पॅरलल प्रोसेस चालू असल्यामुळे त्यांना रजिस्टर दोन्हीकडे करावं लागतं किंवा काही मुलं इंटेन्शनली सुद्धा तिकडे मुद्दाम रजिस्टर करतातच. मग तिकडे रजिस्टर केल्यावर काय होतं की त्यांना तिकडे चांगलं कॉलेज मिळाल्यामुळे म्हणजे JEE मेन्स थ्रू IIT, NITs मिळाल्यामुळे त्यांना हे इकडचं आपलं COEP, PICT घ्यायची गरज पडत नाही. पण त्यांनी काउन्सिलिंगला रजिस्टर केलेलं असतं, त्यांनी सीट बुक केलेली असते. मग अशा वेळेस काय होतं माहितीये का, अशा जागा व्हॅकंट राहतात. कारण हे फायनली तिथे ऍडमिशन तर घेत नाहीत. मग यांनी तिथे ऍडमिशन न घेतल्यामुळे ती जी जागा व्हॅकंट राहिली आहे, ही व्हॅकंट जागा चौथ्या राऊंड नंतर कॉलेज लेवलला भरली जाते. म्हणजे काय 4 राऊंड CET सेल घेतं. पण त्याच्यानंतर काय होत असतं, की आता तरीही काही जागा उरल्या अशा कॅन्सलेशन वाल्या किंवा कोणी रिपोर्ट नाही केलं कॉलेजला. तर ज्या काही जागा उरल्यात त्या जागा कॉलेज लेवलला भरल्या जातात. कॉलेज लेवलला भरल्या जातात म्हणजे काय इंडिव्हिज्युअल कॉलेज आपापल्या लेवलला राउंड कंडक्ट करत असतं. आपापल्या लेवलला म्हणजे काय उदाहरणार्थ समजा VITचं उदाहरण घेऊया. VIT काय करेल चौथा राउंड झाला की एक नोटिफिकेशन काढेल आणि त्या नोटिफिकेशन मध्ये दिलेलं असेल की आम्ही VIT स्पॉट राउंड घेत आहोत या या डे मध्ये आणि तुम्हाला रजिस्टर करायचंय. मग लेट्स से 1000 मुलांनी VITचा फॉर्म भरला स्पॉट राउंडचा. मग काय होतं मेरिटनुसार त्याचं मेरिट येतं की 1000 मुलांचं मेरिट काय ठीक आहे. आणि मग त्यांना मेसेज जातो की तुम्हाला 22 तारखेला समजा माझ्या कॉलेजमध्ये यायचं आहे. मग तुम्ही कॉलेजमध्ये गेल्यानंतर सकाळी 10 वाजता युजुअली स्पॉट राउंड सुरू होतात. स्पॉट राउंड सुरू झाले की मेरिट प्रमाणे तुम्हाला बोलवलं जातं. म्हणजे थोडक्यात काय ज्याला सगळ्यात जास्त पर्सेंटाईल असेल त्याला मध्ये बोलवलं जाईल आणि त्याला व्हॅकन्सी दाखवली जाईल. त्याच्या कॅटेगरीची जर तिथे जागा अवेलेबल असेल तर ती त्याला मिळत असते. मग यालाच काय म्हणतो आपण स्पॉट राउंड. मग स्पॉट राउंड मध्ये कट ऑफ उतरतात का? येस उतरतात. कारण लक्षात घ्या की जो काही CETचा कट ऑफ लागलेला आहे त्यांना तर ऑलरेडी मार्क्स म्हणे तिथे मिळालेलंच आहे. त्याच्यापेक्षा खालचीच मुलं तिथे जातात तिथेच तर व्हॅकन्सी असते. एखाद्याला मिळालेलं डबल थोडं तिथे जाणार आहे. त्याच्यामुळे ऑफकोर्स जर कट ऑफ 96 असेल तर स्पॉट राउंडचा 100% त्याच्यापेक्षा खालीच असतो. मग कितीने स्पॉट राउंडचा कट ऑफ उतरतो? मी काही लेजिट डेटा तुमच्या समोर ठेवतोय. हा लेजिट डेटा मी प्रसाद दत्त एक चांगला काउन्सिलर आहे. तोही काउन्सिलिंग करतो. लास्ट इयर त्याच्या भावाचं ऍडमिशन असल्यामुळे तो खूप या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्ड होता. त्याच्याकडून मी घेतलेला आहे. तर त्याने हा डेटा आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. आपल्याकडे काही वेगळ्या कॉलेजेसचाही डेटा आहे. सो हा लेजिट डेटा आहे. सो याच्यावर जर तुम्ही अंदाज घेतला तर CS इन IOTचा कट ऑफ हा 97.86 होता. 97.86 म्हणजे मी 98च त्याला धरतो आणि स्पॉट राउंड मध्ये तो कट ऑफ मात्र 95.4 झाला. याचाच अर्थ 2.5% इथे आपल्याला फायदा मिळालेला आहे. आता CS इन IOT NT1 कॅटेगरीचं जर मी बघितलं तर कट ऑफ हा 95.40 होता. पण स्पॉट राउंड मध्ये 89 ला सुद्धा इथे ऍडमिशन मिळालेलं होतं. मग याचा अर्थ काय फायदा होतोय. पण कधी होतोय हे समजून घेणं गरजेचं आहे. लक्षात घ्या ओपन कॅटेगरी ही सगळ्यांसाठी अवेलेबल असते. त्यामुळे इथे खूप कॉम्पिटिशन असते. आता ही OBC कॅटेगरी म्हणून इथे 2.5%चा फरक पडला. तेच ओपन कॅटेगरीचं जर आपण चेक केलं तर हार्डली 1%चा फरक चांगल्या कॉलेजेसमध्ये पडत असतो. आणि जेवढी कॅटेगरी जसं SC कॅटेगरी असेल, ST कॅटेगरी असेल, कॅटेगरी जेव्हा चांगली असेल तेव्हा फायदा काय होतो माहिती का की तेव्हा तेवढा स्पॉटचा कट ऑफ खाली उतरतो किंवा आपण म्हणू शकतो पडतो. तेवढा डिफरन्स आपल्याला बघायला भेटतो. अजून एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो मॉडर्न कॉलेज. त्याचा CSचा कट ऑफ हा गेल्या वेळेस 94.78 होता. जो कट ऑफ ऑलमोस्ट 85% ला आलेला होता त्याचा CSचा. लक्षात येतंय? सो इथे स्पॉट राउंड मध्ये फायदा होतो का? 100% फायदा होत असतो. मग स्पॉट राउंड मध्ये कोणी गेलं पाहिजे? लक्षात घ्या जर तुमची ओपन कॅटेगरीची फीस भरायची तयारी आहे. लक्षात घ्या याच्यामध्ये बरंचसं कन्फ्युजन आहे की कोणत्या कॅटेगरीची फीस भरायची. मी
तुम्हाला सांगतो, जर ओबीसी कॅटेगरी असेल तर 2.5 लाखाच्या आत जरी तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल तरी सुद्धा तुम्हाला स्कॉलरशिप मिळते आणि बाकी एससी एसटी कॅटेगरी जरी असेल तरी सुद्धा स्कॉलरशिप भेटते. पण बाकीच्यांना स्कॉलरशिप मिळत नाही. यावर मी डिटेल व्हिडिओ तुम्हाला बनवून सगळं एक्सप्लेन करेन, सर्क्युलर्स वगैरे सगळे शो करेन. पण लक्षात ठेवलं काय पाहिजे की ओपन कॅटेगरीची फीस तुम्ही तयारी असली पाहिजे तुमची भरायची. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय लक्षात घ्या, काय होतं माहिती का, स्पॉट राउंडमुळे सगळीकडे स्पॉट राउंडचा विषय असतो. स्पॉट राउंड हे भिनवलं जातं. त्याच्यामुळे काय होतं माहितीये का, मुलं काउन्सिलिंगमध्ये कॉलेजेस घेत नाहीत. त्यांना काय वाटतं की मी जर काउन्सिलिंग मधून कॉलेज घेतलं तर मग मी स्पॉट राउंड मध्ये जाऊ शकत नाही. असं नाहीये. तुम्ही लेट्स एक एक्झाम्पल तुम्हाला मी सांगतो. समजा तुम्हाला डी.वाय पाटील मिळालं. तुम्ही ते कॉलेज घ्या. तुम्ही तिथे ऍडमिशन कंप्लीट करा आणि मग स्पॉट राउंडला जा. आणि जरी मग तुम्ही व्हीआयटीच्या स्पॉट राउंडला गेलात आणि समजा तुम्हाला तिथे सीएस मिळालं तर तुम्ही डी.वाय पाटीलची सीट कॅन्सल करू शकता आणि मग इकडे ऍडमिशन घेऊ शकता. त्याच्यामुळे स्पॉट राउंडला जाताना काउन्सिलिंग करणं गरजेचं आहे. 4 कॅप राउंड्स मध्ये महत्व आहे की तुम्ही चांगलं कॉलेज तुमच्या हातात ठेवलं पाहिजे. स्पॉट राउंड हा लकचा पण पार्ट आहे. आपण गेल्या वेळेस सांगितलं की मॉडर्न मध्ये 18 जागा उरल्या होत्या. यावेळेस सांगता येतं का 18 जागा उरतील? 18 जागेसाठी तुमच्यापेक्षा किती पर्सेंटची मुलं जास्त येतील हे सांगता येतं का? त्याच्यामुळे हा थोडासा नशिबाचा पार्ट आहे. त्याच्यामुळे याच्यावर रिलाय नाही करू शकत. पण मेरिटने जे ऍडमिशन होतं ते नशिबाचा पार्ट नाहीये. त्याच्यामुळे मी प्रत्येकाला सजेस्ट करेन, व्यवस्थित आपण सगळे मिळून तुमची काउन्सिलिंग करूया. मी तुम्हाला मदत करतो. व्यवस्थित कॅप राउंड मधून कॉलेज घेऊया. आपली रिस्क कमीत कमी करूया आणि मग स्पॉट राउंड सारख्या ऑप्शन्स मध्ये आपण प्रयत्न करूया. सो स्पॉट राउंड मध्ये आपल्याला ऍडमिशन मिळणार आहे का? हो मिळणार आहे. कट ऑफ कमी होतो का? होतो. पण कॅप राउंड त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचे हे लक्षात ठेवा. तुम्ही तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही या नंबरवर नक्की व्हॉट्सअप करू शकता आणि त्याच्यातून तुम्हाला मी नक्की माहिती देणार आहे. आय होप तुम्हाला स्पॉट राउंड्स काय असते, कोणी गेलं पाहिजे आणि काय याची प्रोसेस असते हे समजलं असेल. अजून अशा कोणत्या व्हिडिओजवर तुम्हाला असे कोणते व्हिडिओज हवेत किंवा अशा कोणत्या टॉपिक्सवर अजून माहिती हवी मला कळवायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.